नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी येते। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झाल्याची माहिती आहे। कांकेरमध्ये माओवाद्यांची चकमक सुरूच आहे। या चकमकीमध्ये 4 बीएसएफचे जवान शहीद झालेत अशी माहिती मिळते। ही चकमक अजूनही सुरूच आहे। छत्तीसगडमधल्या कांकेर इथून ही बातमी आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। महेश, काय अधिक माहिती देता येईल? सुवर्णा, आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यात जी होत आहे ती गडचिरोलीसह छत्तीसगडचा बस्तर भाग असेल, ओरिसा, तेलंगणा आणि आंध्र झारखंडचा भाग आहे, संपूर्ण दंडकारण्य आहे। आणि या भागात माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचं आवाहन केलेलं आहे। माओवाद्यांच्या हिंसक कारवाया हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी स्थानिक पोलिसांसोबतच सीमा सुरक्षा दल, बीएसएफ किंवा इतर जवान तैनात आहेत। आज या भागामध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान कॉम्बिंग ऑपरेशन करण्यासाठी निघाले होते आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा जो भाग आहे पाखांजूर, कांकेर जिल्ह्याचा पाखांजूर पासून 35 किलोमीटरचा मोहल्ल्याच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी माओवाद्यांचा अँबुश होता। अँबुश मध्ये हे बीएसएफचे जवान फसले आणि त्या ठिकाणी झालेल्या बेछूट गोळीबारामध्ये एका अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद झालेले, 2 गंभीर जखमी आहेत। अजूनही त्या भागात चकमक सुरू असल्याची बातमी आहे। वरून त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पूर्ण हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। एकूणच आपण जर बघितलं तर निवडणूक ही पूर्णपणे आता दहशतीच्या सावटाखाली आलेली आहे दंडकारण्यामधली। त्यामुळे संपूर्ण दंडकारण्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। नक्की महेश, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल।